क्राईम रेट समजून घेण्याचा प्रयत्न करते. ठाण्यामधला क्राईम रेट जर बघितला तर ऍव्हरेज 3 ते 3.5 हजार बेल ऍप्लिकेशनचं ऍव्हरेज इथे आहे. 3 ते 3.5 हजार बेल ऍप्लिकेशन मध्ये 307, 323, 324 आम गोष्ट आहे. बरं, त्यातही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने कारवाई करणे ही अजून एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी आमचे मधुकरजी देशमुख असतील, चिंतामणी कारखानेच असतील, यांच्यावर झालेल्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा हास्यास्पद काही पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात. सत्तेचा जो गैरवापर होत आहे, जी दमन यंत्रणा वापरली जात आहे, याच्या विरोधात म्हणून हा मुक्त संवाद आहे. राजन विचारे साहेबांच्या जागेचा प्रचार करण्यासाठी पुन्हा तरी आम्ही येऊच की त्याची आम्हाला आत्ता काही चिंता वाटत नाही. आत्ताचा जो मुक्त संवाद आहे तो ठाणे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला त्रस्त झालेल्या नागरिकांशी मुक्त संवाद आहे. हा मुक्त संवाद ठाणे जिल्ह्यातल्या ज्या महिलांना असुरक्षितता वाटते, म्हणजे आजच सायनच्या एका मायमाऊलीचा फोन आला होता, त्या कदाचित मला भेटतील 2-4 दिवसांमध्ये. आय थिंक करिश्मा पाथरे समथिंग मंगेश सातमकर प्रकरण. मंगेश सातमकर नावाच्या माणसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि या माणसावर मे मध्ये गुन्हा दाखल होतो. हा माणूस लगेच 4 महिन्यांनी शिंदे सेना जॉईन करतो आणि लगेच 4 महिन्यांनी, 4 पण नाही 1च महिन्यांनी लगेच पोलीस त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर करतात. हे फार विशेष आहे. म्हणजे अगदी काय पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि काय पद्धतीची दडपशाही आहे की बलात्काराचा गुन्हा सुद्धा सहजासहजी काढून टाकला जाऊ शकतो. मला हे सगळं चित्र बघितल्यानंतर आमच्या रवींद्र वायकर साहेबांच्या संबंधाने पण कधी कधी असं वाटायला लागतं की कदाचित वायकर साहेबांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजपवाल्यांना आणि विशेषतः काय एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या व्हिडिओ बांधला, हे जे लोक आहेत यांचं जर बघितलं तर हिसाब तो देना पलिंगा, तर ते आमच्या वायकर साहेबांच्या बद्दल जे इतके ट्विट करत होते की वायकर को हिसाब देना पलिंगा, वायकर इस तारीख को आएगा, इस तारीख को जाएगा, तर कदाचित वायकर साहेबांनी जर कदाचित भाजप जॉईन केली तर ते पुन्हा हिसाब तो देना पलिंगा म्हणणार नाही. ही सगळी ब्लॅकमेलिंग, ही सगळी दडपशाही, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर, या विरोधात लोकांचं म्हणणं काय आहे, लोकमानस काय आहे यावर चर्चा करण्यासाठी म्हणून आजचा मुक्त संवाद. सर, मॅडम तुम्ही आता म्हणालात की हा ठाण्यातला क्राईम रेट वाढलेला आहे, ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक यांच्यावर काही लोकांवर गुन्हे दाखल होतात आहेत. ह्याबाबत तुमचा थेट आरोप कोणावर आहे की कोणामुळे हे सगळं होतंय आणि का होतंय? काय असतं माहितीये का, मुख्यमंत्र्यांच्या भाटगिरी करणाऱ्यांची इथे कमतरता नाही. नरेश मस्केंसारखे भाटगिरी करणारे भाट जोपर्यंत इथे आहे, म्हणजे ज्या नरेश मस्केला मला असं कधी कधी वाटतं की फक्त सकाळच्या विधींना जाण्यासाठी गार्ड सोबत नसेल, 24/7 सिक्युरिटी गार्ड घेऊन मर्दानीची भाषा करणाऱ्या माणसांना काय बोलावं कळत नाही की ज्यांना सतत गार्ड सोबत लागतात, सतत काही प्रोटेक्टर आणि काही गुंड सोबत घेऊन जावे लागतात. जर खरंच मस्केंसारख्या लोकांमध्ये हिंमत असेल तरी सगळी माणसं सटून कधी यावं समोर, मग बघू काय ते. परंतु ही गुंडागर्दी कुणामुळे, तर ही गुंडागर्दी मस्केंसारख्या भांडगिरी करणाऱ्या लोकांनी, फार स्पष्टपणे. आणि ती का, याचा अर्थ मस्के फार कुणीतरी ताकदवर माणूस आहे का? अजिबात नाही. म्हणजे कधी कधी विचारे साहेबांना वाटतं की साहेब चुकलं तुमचं, कशाला गाडीत घालून आणला, कशाला काय केलं तुझं, म्हणजे काय माणसं होती, काय कमाल आहे. अशा सगळ्या माणसांना आहे वरदहस्त म्हणून तो हात निघाला तर ठाण्यातला अगदी आमचा एखादा रिक्षा चालक भाऊ सुद्धा मस्केंना सहजासहजी निपटू शकतो, हे आम्हाला माहित आहे. परंतु सध्याचा क्राईम रेट, सध्याची गुंडागर्दी वाढण्याचं कारण की मुख्यमंत्री महोदयांनी अशा काही लोकांना दिलेले आणि त्यांच्यासोबत वावरणाऱ्या गुंडांना दिलेलं. ताई, तुम्ही आता वायकरांच्या संदर्भात एक हे केलं, स्टेटमेंट केलं की वायकरी भाजपाबरोबर जाऊ शकतात. नाही, मी असं म्हटलं की समजा आमचे वायकर दादा जर भाजप सोबत जायचं ठरवलं तर हिसाब तो देना पलिंगा म्हणणारा जो एचडी स्पेशालिस्ट व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या आहे तो पुढे काहीच
बोलणार नाही, कारण भाजपा ही गंगोत्री जगणोत्री आहे, सगळ्या भ्रष्टाचारांचं ते अंतिम मुक्तीस्थान आहे. त्यामुळे वायकर साहेब गेले तर, वायकर साहेब जात नाहीत हा भाग वेगळा, वायकर साहेब गेले तर असं होऊच शकतं. मुक्त संवादच्या ह्या माध्यमातून किती लोकांच्या जनतेच्या मनाचा कौल काय मिळाला? मुक्त संवादच्या माध्यमातून आम्ही किमान मला असं वाटतं की एक 20-22 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. आणि यामध्ये आम्ही आमचं जे टार्गेट होतं ते फक्त 11 लोकसभांचं होतं, पण सध्या हीच 12वी लोकसभा आहे. म्हणजे 15 लोकसभा आम्ही 3 तारखेपर्यंत कव्हर करू. 15 लोकसभा, 38 विधानसभा, 1138 सर्कलची गावं आणि 830 किलोमीटरचा प्रवास आणि 24/7 लोकांशी बोलत राहणं वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. विद्यार्थी, शेतकरी, संघटित असंघटित क्षेत्रातले कामगार, अशा प्रत्येकांशी आम्ही भेटत आहोत, बोलत आहोत. आणि मला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट करण्यासाठी जर कधी आपण पॉलिसी डॉक्युमेंट बनवायला लागलो तर हा मुक्त संवाद फार उपयोगी पडेल. कारण आम्हाला खात्री आहे की 2024ला आम्हीच सत्तेत असणार आहोत. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट आम्हाला नक्की बनवावं लागणार. मॅडम, मुख्यमंत्र्यांच्या मतदार नाही, हे लक्षात घ्या, अहमदनगरची जी बातमी होती ना ती कुठल्या तरी स्थानिक पाकिट, आपल्याकडे पाकिट पत्रकारिता असते ना, तर ती स्थानिकला असते छोटी, तर त्यातनं आलेली ती बातमी होती. कारण ज्या बाई बोलत होत्या, मी नंतर एकतर त्या बाई कुठेतरी माझ्यापासून 500 मीटर लांबीवर होत्या. थंबनेल बनवणाऱ्याने ते 2 फोटो एकत्रित दाखवले, हा एक भाग. दुसरं असं की मी त्या बाईंबद्दल जेव्हा माहिती घेतली, काहींनी अशी माहिती दिली की त्यांच्याच पक्षाच्या, तर त्या ज्या बाई होत्या त्यांना आमच्या पक्षातलं 3 वर्षापूर्वीच मायनस केलेलं आहे, ते आमच्या पक्षाशी संबंधित नाही. आणि चौथी आणि अत्यंत गंभीर, त्या दिवशी म्हणून त्यांचं नाव उल्लेख करत नाही, त्या दिवशी त्या चक्क ड्रंकन सिच्युएशन मध्ये होत्या. हे नंतर पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की त्या ड्रंकन सिच्युएशन मध्ये त्या प्रेमिसेस मध्ये आलेल्या होत्या. सो अशा, आणि पहिला प्रश्न हल्ल्यांचा झाला. तशी जर भीती वाटणाऱ्यांपैकी असते ना तर एवढी एकटी फिरवली असते. मी काही नरेश मस्के नाही, 50 मुलं सोबत घेऊन फिरायला. मी एकटी फिरते आणि अख्ख्या महाराष्ट्रात फिरते, आणि ते भीत घालत नाही. मॅडम, सीएमचा हा जिल्हा आहे, तर गुंडगिरी वाढत आहे, तर आपण सीएम आणि डीसीएममध्ये फेल गेलेत का असं दिसतंय का? कोण म्हणलं सीएमचा जिल्हा आहे? नाही, सीएम आता हा नाही सीएमचा जिल्हा, सॉरी, हा सीएमचा जिल्हा नाहीये. हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री आहेत. हा सीएमचा जिल्हा नाहीये. प्लीज लेट मी करेक्ट यू. कारण लक्षात घ्या, सीएमही कदाचित जेवढ्या प्रामाणिकपणे टॅक्स भरत नसतील तेवढ्या प्रामाणिकपणे इथली घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी आहे. हा सीएमचा काही जिल्हा आम्हाला वाटत नाही. ठाणेकरांच्या जिल्ह्यामध्ये योगायोगाने सीएमचं घर आहे. हे ना, 2 तारखेला शासनाचा कार्यक्रम आहे बारामतीमध्ये. शरद पवार साहेबांना इन्व्हिटेशन नाहीये, ते नागरिकांमध्ये बसून हा कार्यक्रम ऐकणार असं सांगितलंय. काय सांगायचं? मला असं वाटतं की अशा भरत्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन नाही, ते एका अर्थाने बरं आहे. शासन आपलं दारी ज्या ज्या गावात कार्यक्रम झाला, विशेषतः मी बुलढाण्यातनं सुरुवात केली होती. आपण माझ्या पेजवर जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सगळे फुटेज पब्लिक डोमेन मध्ये आहेत, चेक करू शकता. अहो, शासन आपल्या दारीला तर लोक शिव्या घालतातच घालतात, पण सलग ओळीने जर आम्ही 100 बायकांना विचारलं की तुम्हाला घरकुल मिळालं का, तर 100 मधली एखादी माऊली सांगत होती की येस, घरकुल मिळाले. या सगळ्या बायकांना ना घरकुल नाही, ना संजय गांधी निराधार योजना नाही, ना श्रावण बाळ योजना नाही, ना यांच्याकडे बीपीएल कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे. कित्येक असे घरं आहेत, गावं आहेत की ज्यांच्यापर्यंत. आम्ही कुठल्या गावाला गेलो होतो, सिन्नरच्या जवळ, सिन्नर सायाच्या जवळ गोरेवाडी नावाचं गाव आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावामध्ये लाईटही नाही, पाणी नाही, रस्ताही नाही. काय शासन आपल्या दारीच्या माता मारतात. मी एसीत बसून काम करणाऱ्यांपैकी नाही, मी फील्डमध्ये उतरून काम करते. मला फील्ड रियालिटी, मला ग्राउंड रियालिटी माहिती आहे. सो ग्राउंडचा रिपोर्ट सांगतो की शासन आपल्या दारी नावाची निव्वळ हा भुरटेपणा आहे. लोकांच्या टॅक्सच्या पैशातनं स्वतःची पाठ थोडकून घेणं
देण्याचा तो कार्यक्रम याच्या पलीकडे तर पवारांनी सांगितलं त्यांना की बारामतीमध्ये येतात तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण त्यांना आमंत्रण दिलं अजित पवारांनी एक लक्षात घ्या, त्यांना आमंत्रण दिलं नाही ते असभ्य लोकांचं काम आहे. पण आदरणीय पवार साहेब एक सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने आपल्या गावात कुणी येत असेल तर त्यांचा पाहुणचार आमंत्रण दिलं पाहिजे आणि ते देतात. आता हे सज्जत लोकांना ही भाषा कळते असो. मुद्दामून डावळलं गेलंय की काय असं सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, अमोल कोल्हे असतील, वंदना चव्हाण अशांना राज्यसभा डावलण्यासाठी सुद्धा तेवढं धैर्य लागतं. ही कोत्या मनाची माणसं आहेत, यांना सभ्यताही नाही आणि यांच्याकडे मनाचा मोठेपणाही नाही. त्यामुळे अशा लोकांकडून मला वाटतं पवार साहेबांनी एका अर्थाने स्वतः निमंत्रण देऊन एक चपराक दिली या सगळ्या ताई तुम्ही आता ठाणे लोकसभा पाटलांचा असा म्हणून जानके पाटलावरती आरोप प्रत्यारोप चालू आहेत. कुठेतरी वादाच्या भोवती सापडण्याचं ह्यावर आपले काय? नाही, मला एवढंच म्हणायचंय की मनोज जरांगेंची जर एसआयटी चौकशी लावायची असेल तर ती बिनधास्त लावा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. वैयक्तिक शिवीगाळीचं कुणीही समर्थन करत नाही, संविधानिक पदावरच्या व्यक्तींच्या बद्दल तर नाहीच नाही. परंतु जर शिवीगाळीचं समर्थन करत नाही म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई करत असाल तर मग नितेश राणेवर काय कारवाई करायची? नितेश राणेच्या एसआयटी चौकशीचं काय करणार तुम्ही? मग आतापर्यंत बारसू रिफायनरी असेल, आळंदी असेल किंवा आंतरवली सराटीतला लाठी हल्ला असेल याची एसआयटी कधी करणार आहात? ज्या समृद्धी महामार्गाला सदोष असतानाही घाईघाईने उद्घाटन केलं आणि ज्यावर हजारो जीव आतापर्यंत गेले त्याच्या एसआयटी चौकशीचं काय करणार आहात? अनिक्षा जयसिंघानी प्रकरणातली एसआयटीचं काय करायचं? कारण आमच्या अमृता वहिनींच्या जीवाला धोका होता ना. अहो, गृहमंत्र्याच्या बायकोच्या जीवाला जर धोका असेल तर माझ्यासारख्या गोरगरीब माणसांनी कुठे जायचं? प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे एसआयटीचं नाटक त्यांनी नक्की करावं. उलट माझं असं म्हणणं आहे, प्लीज कोट दिस वर्ड, प्लीज अंडरलाईन दिस सेंटेन्स. माझं असं म्हणणं आहे एसआयटीचा कालचा जो उच्चार होता सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचा, जरी ते नाव पवार साहेब किंवा राजेश टोपे यांचं घेत असले तरी कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, असल निशाणा त्यांचा शिंदे साहेबांवरच होता आणि शिंदे साहेबांवर रोख ठेवूनच त्यांनी ती एसआयटी केली. कदाचित लोकसभेपर्यंत ते त्याच्यावर काहीच करणार नाहीत, कारण लोकसभेपर्यंत त्यांना शिंदे साहेबांची गरज आहे. लोकसभा संपल्यावर ते त्यांचे रंग दाखवतात. मध्यंतरी आदित्य ठाकरे ठाण्यात आले होते. हमा का भी हमारा, किला का भी हमारा असं ते बोलल्यानंतर ठाण्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने बॅनर लावले की तुम्ही ठाण्यातून भाषण नका लावू, वडील तुम्हाला पाडू, अशा प्रकारचं चॅलेंज दिलं होतं. ती जी आहेत ना, ती जी पोर आहेत बॅनर लावणारी, त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाहीये. कारण जर शिंदे साहेबांनी बॅनरला आणि 30, 60, 90 किंवा बिर्याणीला पैसे दिले असतील तर त्यांनी बॅनर लावले. मात्र येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे चॅलेंज सुधारतात आणि वडील आणि ठाण्यातून देखील आता आदित्य ठाकरे उठण्याची चिन्ह आहेत. ठाण्यातनं समोर असं देखील आता चित्र करणार आहे. कसं बघतात मोठा प्रचार असणार आहे ठाण्यात? काय बघायचं काय आहे? ठाणे आमचंच आहे. एक लक्षात घ्या, श्रीकांत शिंदेला निवडून कोणी दिलं? आम्ही निवडून दिलं. लक्षात घ्या, प्रकाश सुर्वे जोपर्यंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत निवडून येत नव्हते, आमच्याकडे आल्यावर निवडून आले. उदय सामंतांना मंत्री आम्ही केलं. ह्याच्यातले कित्येक जे डझनभर असतील, ज्या केसरकरा आता जाऊ दे बोलत ह्या सगळ्या लोकांना यांना फक्त एकच आम्ही सांगतोय, अगर हम आपको बना सकते तो हम बिगाड़ भी सकते. ताई तुम्ही ज्या ठाण्यात लोकसभेमध्ये आता आलात, ह्या लोकसभेमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित आहेत, पण आज ह्याच जागेवर ना भाजप आणि शिंदे गटांची शिवसेना ह्याच्यामध्ये वाद दोघंही एकमेक त्या जागेवर दावा करतात. तर तुमचं मला काय वाटतं? आपल्याला काय करायचंय दादा? घरचं झालं थोडं, बहिणं झालं थोडं, त्यांचं ते बघून घेतील. आपस में लढो मरो हमको क्या. तुम्ही लव्ह मॅरेज करताना आम्हाला विचारलं का? ते पळून जाऊन केलं की नाही? आता संसार गुन्हा होत नाही तर आम्हाला कशाला विचारताय? सोयरीक करताना आम्हाला विचारलं नाही, आता घटस्फोटापर्यंत प्रकरण आले तर त्यांचं त्यांनी विस्तारावं, आम्ही कशाला विचारतो त्याच्यात? व्हेरी क्लिअर. रवींद्र फाटक चेहरा शोधत होते की समोर आदित्यसमोर चेहरा शोधत होते इतक्या दिवस. आज रवींद्र फाटक यांचं नाव समोर आहे. काय तर वाटतं एकंदरीत जवळचे पहिले मित्र होते, आता कुठेतरी राजकीय वैरी देखील समोर नाही आहे. बघा, फाटक साहेब असतील किंवा अजून कोणी असतील, निवडणुकीमध्ये आपण एक फेअर लढाई केली पाहिजे. समोरच्या खेळाडूला आपण फार अंडर एस्टिमेट सुद्धा करू नये आणि त्याच्याबद्दल आपण आपला शब्द काढू दे. अजून एक तर घोडा मैदान फार लांब आहे. आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.
त्यामुळे समोरच्याची रेष खोडायची आम्हाला गरज नाही. आम्हाला माहिती आहे आमची रेषा मोठी उठावदार आहे आणि ती स्वतःच्या विचारे साहेबांच्या कार्यकर्तृत्वातनं मोठी झालेली आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितले म्हणून हसत हसत राजीनामा देणारे राजविचारे साहेब ज्यांच्यामुळे शिंदे राजीनामा कदाचित त्यावेळेला जर विचारे साहेबांनी तो मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर शिंदे दिसले नसते. फार काही आम्हाला आम्ही याचं काही डिमोरलाइज होणे खच्चीकरण होणे असं काही नाही. कारण आम्ही खोक्यांच्या तालावर नाचत नाही. आम्ही आमच्या निष्ठेच्या भरोशावर घडतो. मॅडम तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की कपिल पाटील यांना गर्दी जमवण्याकरिता गौतमी पाटील यांना बोलवावं लागतं, त्याविषयी काय? भिवंडीमध्ये त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता आणि लोकच जमत नाही तर त्यांना गौतमी पाटीलचा कार्यक्रम तिकडे घ्यायचा होता. आता मला कळलं नाही की गर्दी जमवण्यासाठी जर गौतमी पाटील बोलवावे लागत असेल तर याचा अर्थ तुमच्यापेक्षा जास्त योग्यता गौतमी पाटील मध्ये आहे ना. मग गौतमी पाटीललाच उमेदवारी द्या. तुम्हाला कशाला उमेदवारी पाहिजे? इतकं साधं ते गणित आहे. आणि एकूण आता मी भिवंडी लोकसभाही बघितली. भिवंडी ग्रामीण मध्ये गेले, मी कल्याण पूर्व मध्ये गेले आणि तिकडचं सगळं वातावरण बघितलं. भिवंडी ग्रामीण मधलं वातावरण इतकं चांगलं आहे आणि मला आनंद आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये तिथले जे संपर्क प्रमुख आहेत रुपेश म्हात्रे यांच्या नावावर कमालीची एकवाक्यता आहे. आणि हे खूप कमी जण असं चित्र असतं पण भिवंडीतलं शिवसैनिक प्रचंड ताकदीने उभा आहे. हे अगदी तिथल्या छोट्या छोट्या भागांमध्ये वशिंड असेल, आसनगाव असेल, शहापूर असेल, कितीतरी भाग, खर्डी असेल, पडघा असेल, अशा सगळ्या भागांमध्ये मी जाऊन फिरून आले स्वतः आणि वातावरण अत्यंत चांगलं आहे. तीच गोष्ट कल्याण पूर्वमध्ये. काल कल्याण पूर्वमध्ये मी तब्बल 12-11 छोट्या मीटिंग आणि 12वी मोठी सभा केली आणि प्रत्येक ठिकाणी तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मशाल आणि तुतारी चिन्हासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार मला नाही वाटत. अहो आमच्या आधी मशाल आमच्या विरोधकांनी 24 तासाच्या आत मशाल पोहोचलेली होती. त्यामुळे आम्हाला काही मशालीचा काही प्रचार वगैरे करावा लागत नाही. ज्याला ज्याला अन्यायाची चीड आहे तो अन्यायाविरोधातली मशाल आपल्या हातात घेत असतो. जागा वाटण्याचं काय चिडा अजून सुरू केला नाहीये. असं काही असतील त्यांना देखील त्यांनी सांगितलंय की मनोज जरांगेला देखील जागामधून सीट द्यावी. कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या त्या पक्षाचा स्वतःचा कॉल आहे. तो त्यांनी घ्यायचा आहे. अर्थात जागा वाटपावर चर्चा होऊ शकते. मला नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी द्यावी किंवा न द्यावी यावर आम्ही बोलण्याची गरज आहे. तो त्यांचा कॉल आहे. ते घेतील. राहिला प्रश्न कोणती जागा सोडून घ्यायची कोणती नाही घ्यायची आणि ज्या जागा सोडून घेतल्यात त्याची अधिकृत घोषणा हा माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा प्रश्न आहे. सो त्यावर मी काय बोलतो. मॅडम मधल्या काळामध्ये कल्याण लोकसभेच्या जागेसाठी तुमच्या नावाची चर्चा होती. तिकडे ना अशी तिकडच्या शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये अशी चर्चा होती की सुषमा अंधारे ताई कल्याणला श्रीकांत शिंदे यांच्यासोबत समोर निवडणूक उभे राहतात. तर तुम्हाला पक्षाने तशी संधी दिली तर तुम्ही लढाल का? मी कालही सांगितले, कालही पत्रकारांशी बोलताना म्हटलं कल्याण हा माझ्या काय म्हणता येईल तो जो मार्ग मी निवडलाय मुक्त संवादाचा म्हणून कल्याण पूर्वची लोकसभा माझ्या मार्गात होती. निवडणूक लढण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. पण माझा इरादा नाही असं म्हटल्यावर आमचा भाचा श्रीकांत यांच्या काही भक्तुल्यांनी सुरू केलं की अरे घाबरल्या तर घाबरत पण कोणालाच नाही. आणि मला जर सांगितलं कुठे निवडणूक लढायची तर माझ्या पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर मी मोदीच्या पण विरोधात उभी राहील. पण माझ्या मॅडम यवतमाळमध्ये मोदी आले होते. सरकारी यंत्रणाचा कुठेतरी जास्तीत जास्त मोदीजी आले होते यवतमाळमध्ये. त्याच यवतमाळमध्ये ज्या यवतमाळमधल्या भावना गवळी यांना त्याच HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याने हिसाब तो देला पलिंगा म्हणून ठिकाणी आरोप केले होते आणि त्याच भावना गवळींकडून आता त्यांनी राखी बांधून घेतलेली आहे. पण काहीही झालं तरी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे. पारंपरिक मतदारसंघ आहे आणि आपण बघा घोडा मैदान काही फार लांब नाहीये. ही जागा आम्ही जिंकलेली आहे. मॅडम माझी 6 वर्षाची लेट आहे गाव. तिला ना फार छान छान गोष्टीची पुस्तकं आवडतात.
ती चंपक कथा वाचते. हे अमित शहा किंवा शेलार दरेकर ही जी लोक असे काही किस्से सांगतात ना, ते येणाऱ्या सिक्वल चंपक कथा 2 मध्ये आपण ऍड करूया. जास्त सांगा. मैडम, एक हिंदी में जानना चाहेंगे आपसे, जब से एकनाथ शिंदे 1.5 साल से ज्यादा हो गया मुख्यमंत्री बने बगावत होने के बाद, जिस तरीके से महाराष्ट्र में गुनाह में जो इजाफा हुआ है, कल्याण की बात करें या फिर फायरिंग की बात करें, या नई मुंबई में जिस तरीके से महिला के ऊपर दुर्व्यवहार हुआ, जो FIR लेने में लेट हुई, उसको लेकर आपकी क्या राय है उसके ऊपर? शिंदे साहब जब से सीएम बने हैं और खास तौर पर जब होम मिनिस्ट्री आदरणीय फडणवीस साहब की तरफ जाती है, तब महाराष्ट्र का क्राइम रेट बढ़ता है. महाराष्ट्र में क्राइम रेट बढ़ा, पर उसमें भी खासकर ठाणे और कल्याण इन दोनों लोकसभाओं में क्राइम रेट की सबसे ज्यादा मात्रा है. और इसकी एक ही वजह है कि बाकी सारी लोकसभाओं में शायद हमारे लिए एक संकट की घड़ी थी, लेकिन कल्याण और ठाणे में हमारे शिवसेना के जो सारे पदाधिकारी हैं, उनके लिए एक तरह से यह अग्नि परीक्षा थी. तो यहाँ पर बहुत ताकत लगाई गई शिंदे साहब की ओर से, फडणवीस जी की ओर से, लेकिन हमें फख्र है कि हमारे यहाँ के जो पूरे पदाधिकारी हैं, जो पूरा संगठन है, समूचा संगठन आज भी उतनी ही ताकत से और उतनी ही तादाद में है. आप सिर्फ कारपोरेटर की संख्या जो है उनकी आप गिनती कर रहे हैं, किंतु जो हमारा संगठन है अगर वह देखेंगे तो आपकी समझ में आएगा कि नेतागण कहाँ पर है, कार्यकर्तागण कहाँ है. क्योंकि आज की तारीख में नरेश मस्केम के पास एक भी कार्यकर्ता नहीं है. जो उसके आजू बाजू में अगल बगल में दिख रहे हैं वो सारे गुंडे हैं, जिन गुंडों को कुछ पॉलिटिकल ब्लेसिंग मिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.